श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये. आपल्याकडे येत्या 7 तारखेला खग्रास चंद्रग्रहण आहे. त्या चंद्रग्रहणाविषयीचाच हा व्हिडिओ आहे. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये काय करावे, काय करू नये, चंद्रग्रहण कसे पाळावे आणि गर्भवती स्त्रियांनी चंद्रग्रहणामध्ये कोणते नियम पाळावे, त्याचबरोबर चंद्रग्रहण हे कोणत्या राशींना कोणते फळ देणारे आहे आणि त्याचबरोबर चंद्रग्रहणामध्ये आपल्याला एक मुख्य अशी काळजी घ्यायची आहे जेणेकरून चंद्रग्रहणाचे विपरीत परिणाम हे आपल्यावरती होणार नाही आणि काही ज्या सेवा आहेत त्या देखील आपल्याला या काळामध्ये करायच्या आहेत. त्यासंबंधीचाच हा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. खग्रास चंद्रग्रहणविषयीची माहिती आपण आधी जाणून घेऊया. दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी भाद्रपद शुद्ध प्रतिपदाच्या पौर्णिमा या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे. ग्रहण स्पर्श हा रात्री 9:27 होणार आहे. ग्रहण मध्य हा रात्री 11:42 होणार आहे आणि ग्रहण मोक्ष हा उत्तर रात्री 1:27 होणार आहे. ग्रहण कालावधी हा एकूण 3 तास आणि 30 मिनिटांचा असणार आहे. ग्रहण वेध हे कधी लागणार आहेत हे आता आपण जाणून घेऊया. ग्रहणाचे वेध हे रविवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12:37 पासून ते ग्रहण मोक्षापर्यंत वेध लागणार आहेत आणि हे वेध आपल्याला ग्रहण मोक्षापर्यंतच पाळायचे आहेत. गर्भवती स्त्रियांनी आणि वृद्ध व्यक्तींनी जे ग्रहणामध्ये नियम पाळायचे आहेत तेच आपण बघूया. आजारी, वृद्ध, बाल आणि गर्भवती स्त्रियांनी दिनांक 7 रोजी रविवारी संध्याकाळी 5:15 पासून मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री 1:27 वेध पाळायचे आहेत. वेद काळामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येतील. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र उत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वत काळ म्हणजेच ग्रहण स्पर्श ते मोक्ष या काळात साधारण रात्री 9:27 ते रात्री 1:27 पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत. पुण्यकाळ आणि पर्वकाळ म्हणजे काय, तर ग्रहण स्पर्शापासून आणि ते मोक्षापर्यंत जो काळ असतो त्यालाच पुण्यकाळ किंवा पर्वकाळ असं म्हणतात. या काळामध्ये आपण केलेली देवपूजा, मंत्राचे उच्चारण, मंत्र उजळणे असंच याला म्हणतात. तर या काळामध्ये केलेलं खूप फायदेशीर असतं. ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनश्चरण करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. यामुळे आपण घेतलेल्या सर्व कार्यांची सिद्धी होते आणि मंत्र सिद्ध होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर या काळामध्ये केलेली सेवा ही आपल्याला इतर काळापेक्षा खूप जास्त फळ देऊन जात असते. या काळामध्ये राशी परत्वे ग्रहणाचं कोणतं फळ भेटणार आहे, म्हणजे कोणत्या राशीला कोणतं फळ भेटणार आहे हे आता आपण बघूया. या काळामध्ये म्हणजे ज्या 12 राशी असतात त्या राशींसाठी 3 प्रकारचे फळं आहेत. सगळ्यात आधी शुभ फळ हे कोणत्या राशींना आहे ते आपण बघूया. शुभ फळ देणाऱ्या राशी आहेत मेष, वृषभ, कन्या, धनु. या राशींना शुभ फलप्राप्ती होईल. मिश्र फळ कोणत्या राशींसाठी आहेत हे बघूया. मिथुन, सिंह, तुळ आणि मकर या राशींना मिश्र फळप्राप्ती होईल. आणि अनिष्ट फळ कोणत्या राशींसाठी आहेत, तर कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन या राशींना अनिष्ट फळ देणारे आहे. तर अशा प्रकारे 3 प्रकारचे फळ या चंद्रग्रहणामध्ये एकूण 12 राशींना भेटणार आहे. तर काहींसाठी हे चंद्रग्रहण चांगले असणार आहे, तर काहींसाठी हे अनिष्ट फळ देणारे आहेत. ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी चुकूनही ग्रहण बघू नये, नाहीतर याचे अनिष्ट परिणाम हे पाहायला मिळतील. ग्रहण काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी विशेष अशी काळजी घ्यावी, कारण असं म्हणतात की ग्रहण काळामध्ये केलेली कोणतेही कार्याचा थेट परिणाम हा पोटातील बाळावरती होत असतो. या सर्वांबरोबरच हे ग्रहण भारतात सुद्धा दिसणार आहे. तर प्रत्येकाने ग्रहण काळामध्ये म्हणजेच ज्या वेळेत वेध लागतात त्या अगोदरच आपण सर्व घरातील पदार्थांमध्ये म्हणजेच पीठ,
दूध जे काही पदार्थ असतील त्यामध्ये माठातले पाणी आलं, तेल आलं, जे लिक्विड पदार्थ असतात त्यामध्ये तुळशीची पानं टाकायची आहेत, जेणेकरून ग्रहणाचा जो अनिष्ट प्रभाव असतो तो त्या पदार्थांवरती होत नाही. म्हणून ग्रहण लागायच्या आधीच आपल्याला सर्व ज्या आपल्या घरातले पिठाचे डबे, तेल, पाणी असतं यामध्ये तुळशीचं एक एक पत्र हे आपल्याला टाकायचे आहे. अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ग्रहण काळामध्ये काय करावे, काय करू नये, कोणते नियम पाळावे आणि कोणते उपाय करावे हेच मी सांगितलेले आहे. भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.